मधून आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या बरड्याची वाडी मुलांची विक्री संशय प्रकरणी समिती कुटुंबाच्या घरी दाखल झाली आहे आणि त्यांनी प्रकरणाची चौकशी केली आहे। आई वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी रात्री उशिरा ताब्यात घेतलाय। संपूर्ण कुटुंब आता पोलीस स्टेशनला आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यात आईनं स्पोर्टच्या 6 मुलांची विक्री केल्याचा संशय आहे। टाके देवगाव बरड्याची वाडी या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिलेनं 14 मुलामुलींना जन्म दिला होता। मात्र यातील काही मुलामुलींची पैशासाठी विक्री करण्यात आल्याचा संशय आहे। एका मुलाचं वजन हे कमी असल्यानं आरोग्य विभागानं या पत्त्याच्या घरी आशा कर्मचाऱ्यांना पाठवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान या प्रकरणी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे। HbNC व्हिजिट आमच्याकडे बालकाला 42 दिवसापर्यंतच्या 7 भेटी दिल्या जातात। त्या भेटींसाठी आशाताई आमच्या रेग्युलर त्या व्हिजिटला येत होत्या। त्या ज्या नियमित 7 भेटी दिल्या जातात त्याच्यामध्ये बाळ आम्हाला व्यवस्थित सापडलं। बाळाची वाढही होत होती, वजनातही वाढ व्यवस्थित होती। परंतु जेव्हा दैनंदिन भेटीसाठी 8 तारखेला आमच्या आशाताई इथे आल्या त्यावेळेला त्यांना बाळ घरात सापडलं नाही। तेव्हा त्यांनी मातेला विचारलं की बाळ कुठे आहे, तर त्या मातेने असं उत्तर दिलं की बाळ मी देऊन टाकलं आहे, बाळ माझ्याकडे नाही। मग त्यामुळे देऊन टाकलं म्हणजे काय, तर त्यामुळे मला दूध येत नव्हतं, मी त्या बाळाचं पालन पोषण करू शकत नाही, म्हणून ते बाळ मी एका व्यक्तीला देऊन टाकलं। मग त्यांनी पुढची माहिती विचारल्यानंतर त्या मातेने पुढची माहिती देण्यास नकार दिला, कोणाला दिलंय काय दिलंय ते। आणि मग आशाताईने आम्हाला कळवलं आणि आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलं की सदर बाळ हे मिसिंग आहे आणि त्याची पुढे चौकशी व्हावी म्हणून। तर या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आपण पाहूयात। ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी एक मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत। त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत। आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत।